राज्यात पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, अहिल्यानगर तसेच सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झालाय। आज आणि उद्या गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। 30 मे नंतर मान्सूनचा प्रवास थंडावणार असल्याचाही अंदाज आहे। त्यामुळे आता पेरणी न करता 15 जून पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलाय। ठाण्यात आज पुन्हा पावसाने हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। ठाण्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय। वंदना टॉकीज परिसरात पाणी साचल्याने वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली। पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। याच मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण आता निम्म भरलंय। यंदा मान्सून लवकर आल्यामुळे आणि सततच्या पावसामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण 49% भरल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली। आठवडाभरापासून आष्टी तालुक्यात दमदार पाऊस झालाय। या पावसात नदी नाल्यांसह काही तलावही ओसंडून वाहत आहेत। गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कोकण किनारपट्टी भागाला झोडपून काढलं। पावसामुळे रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो झालं। त्यामुळे आता रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। दरम्यान बीडमधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागलाय, तर पर्यटकांची पावलं आता धबधब्याकडे वळताना दिसतायत। बीड जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पेरणी योग्य पाऊस झाल्याचं चित्र दिसतंय, परंतु शेतकरी मात्र पेरणीसाठी कोणतीही घाई करताना दिसत नाहीत। सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत असले तरी पेरणीसाठी 7 जूनचाच मुहूर्त असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। लातूरमध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। त्यानंतर अनेकांच्या घरात पाणी शिरलं। महानगरपालिकेनं गटारीची नाल्यांची साफसफाई न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। या पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये पावसामुळे तीळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। उन्हाळी पीक असलेल्या तिळाची काढणी साठवून ठेवली होती, मात्र पावसामुळे हे पीक जागेवरच खराब झालं असून तीळ काळे पडलेत। जालन्यातील बदनापूर तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। जमिनीवरील माती देखील वाहून गेल्याने जमिनी खरडून निघाल्या आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह आमदार नारायण कुचे यांनी नुकसानीची पाहणी केली। पावसामुळे पुण्याच्या खेड तालुक्यातील बहुळ या गावातील शेतकरी बाळासाहेब वाडेकर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या शेतकऱ्यानं असतो कसा कुणास ठाऊक देव अजून पाहिला नाही या कवितेच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली। जालन्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्यामुळे सुकना नदीला पूर आलाय, तर शेतांनाही तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। यावेळी वाकुळणी माहेर भायगाव परिसरातील या मनमोहक दृश्याची सर्वांनाच भुरळ पडली। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसाने सृष्टीचं सौंदर्य खुललंय। चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागलेत। 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। धाराशिवच्या येडशीमधील रामलिंगचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली, तर वाझर बंधारा तुडुंब भरलाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली। गेल्या 7 दिवस पडत असणाऱ्या सतत पावसामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील वाहणाऱ्या करहा नदीला पूर आलाय।
गेली 11 महिने ही नदी कोरडी खाक पडलेली होती। कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय। यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडीत पावसाने रस्ताच वाहून गेला। त्यामुळे रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून खडतर मार्गातून पायपीट करत रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। लातूर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अनेकांच्या घरात पावसाचं पाणीही शिरलंय। आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात घोड नदी दुथडी भरून वाहू लागली। पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबीत धरण पहिल्यांदाच पावसात ओव्हरफ्लो झालंय। त्यासह मुळा नदीही प्रवाहित झाली आहे। उन्हाळ्यातच धरण ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला। बीड जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरलाय। आष्टी तालुक्यात फळबागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। तर गेवराई अर्धमसला गावातील नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलं। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले। अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। तर युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अडकलेल्या लोकांची सुटका केली। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील निलेश पडवळ या शेतकऱ्याने बराकीत ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसाने भिजलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेंब हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी आणि चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसाने झोडपून काढलं। मुसळधार पावसाने शेतात पाणी साचलंय। तर धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव तालुक्यात पावसाने हाहाकार माजवलाय। दमदार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झालेल्या पावसाने जवळपास 350हून अधिक घरांची पडझड झाली। या पडक्या घरांची जिल्हाधिकारी राहुल कनवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी घेत आढावा घेतला। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय। कोणत्याही क्षणी ही घरे जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारात नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली। त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेत। पावसामुळे तूर मोजणी विनाच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे। महाड MIDCतील बिरवाडी गावातून वाहणाऱ्या काळ नदीवर खरवली येथे बंधारा बांधून पाणी अडवलं जातं। पावसामुळे या बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ झाल्याने खरवलीतील रहिवाशांना धोका निर्माण झालाय। गरज नसताना पाणी अडवलं जात असल्याने नागरिकांनी चौकशीची मागणी केली। मालेगाव सटाणासह बागलाण भागात मागील 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने 2 दिवसांपासून उसंत घेतली। त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज होऊन मशागतीच्या कामाला लागले। रत्नागिरीतील तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असून त्याचा फटका तिवरे फणसवाडीला बसलाय। पावसाच्या पाण्याने चिखल रस्त्यावर आल्याने वाडीचा संपर्क तुटला। शेताच्या बांधावरून लोकांना वाट काढावी लागते।